आणि तुम्ही कितीला आणली होती तुम्ही? ही 35,000 मी घेतली. फक्त 35,000ला. बर. तिची किंमत आता म्हणजे मागितलेली मला 1,30,000 मागितली. मी म्हणलं हे सोन्यासारखी गाय आली नको काय नाही की तिला. हे आमच्या 35,000. गोट्याची शान नाही एवढी आणि तिचं नाव जाण आहे जाणं. जण नाव आहे. बर बर. मग जा नाही का नाव ठेवलं? तिचं नाव म्हणजे मुक्ता जुन्या ठेवलं. पद्धतीची नाव काय माहिती का आता मॉडेल नाव निघले. मग आपली जुनी पद्धतीची नाव आपण गुरांना तर ठेवू म्हणलं. आता ही नाव मुक्ता पहिले लेडीजची नाव असतात जे आता सोन्या मोन्या काय वेगळी नाव म्हणून आपण काय केलंय माहिती का जुनी पद्धतीची नावं सगळी जुनी तुम्हाला आमच्या गोट्या सगळ्या जुन्या गायांची नाव आहेत. बर आता ही जाणा म्हणजे जुनी नाव आहेत. नाव ठेवलं. बर 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 बर. हा आणि फक्त आता ही जर कसं आहे ही ऍक्टिव्ह गाय दिसते ही मार्केटमध्ये आता हे कलर जास्त चाललाय बरोबर. त्यामुळं हिचं नाव वाईट सुंदरी ठेवली आम्ही. बर बर. दिसाय सुंदर आहे म्हणून. दिसाय सुंदर आहे आणि दिसताना लय भारी दिसत होती काय फक्त हा. वेल्यामुळे आता खराब झाली थोडीफार. ते आणि आणल्यानंतर आता हिचं गाभण आहे जास्त ही गाभण 7.5 महिन्याची गाभण आहे. हिचं नाव आम्ही सुंदरी ठेवलं. ठेवलं. बर. मग आता ही गाय किती दूध देते? हा हिने मी 22-23 लिटर दूध दिलंय. हिला खुराक आम्ही 3-3 किलो ठेवतो त्यामुळे हिने मी चांगलं दूध दिलं. हा हा हा. म्हणजे ह्याच्यात पण जास्त संघर्ष झाल्यात आम्हाला कारण की तिचं येताना कसं कालवड कसं मोठं असल्यामुळं तिला येताना त्रास झाला पहिल्या येताना. ही दुसऱ्या येताची पहिल्या येताना त्रास झाला बर बर जास्त. बर. मग त्रास झाल्यानंतर हिचा जार पडला नाही त्यात आणखी कसं आपण घरी सांभाळल्यानंतर आपण खुराक आपल्यावरती असतं ना सगळं जार पडण्यात. बरोबर. पहिला कसं तिचा सांभाळ कसा केला आपल्याला माहित नाही. हम्म. तिचा जार पडला गेला नाही ना. बर. जार पडला गेले मग तिच्या पिशवीत इन्फेक्शन झालं हा हा त्या हा दारामुळं. हा हा. पिशवीत इन्फेक्शन झाल्यामुळे तिची तब्येत आता त्यामुळे सुधरा नाही मुळात म्हणजे हा. ह्या गुरांच्या तिची तब्येत थोडीशी किरकोळ आहे का त्यामध्ये तिला पहिल्यामुळे कसं पिशवीत इन्फेक्शन झालं होतं. मग डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही तिला ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर सगळी पिशवी वगैरे स्वच्छ केल्यानंतर सलाईनी भरपूर लावले तिला म्हणजे खर्च तिला जास्त सगळ्या गायांच्या तिला खर्च जास्त झाला. हा, आम्ही हा. पण शेवटी झालो होतो पण म्हणलं काय नाही आपलं घरातलाच माणूस असल्यासारखं कसं तिलाही केलं आम्ही. हा, त्यातून सांभाळ. पण हिला वाचवलंय आम्ही. बर. हा ही गौरी हा. आमची पहिली गाय मिली तुम्हाला सांगितलं हा पहिली हा. ही सेम तिच्यासारखीच आहे हिसाय बिसाय सेम तिच्यासारखीच आहे बर. म्हणून हिचं नाव काय ठेवलं गौरी ठेवलं आम्ही. हा. त्या गौरीच्या जागी हिचं नाव गौरी नाव ठेवलं आम्ही. हे आम्ही कसं लोन केलं होतं ना हम्म. 5 गायांचं वाट्यावर लोन केलं होतं. बर. झालं मंजूर. झालं मंजूर झालं ते पैशातूनच आम्ही ही गाय घेतली ना. हा हा. ही गाय घेतली हिचं काय झालं आणताना पण हिचं काय झालं हिचं झालं सडाचा प्रॉब्लेम हिला झाला मस्टर्डे झाल्यानंतर ही जी खास झाली अशी खालीवरच झाली. बर. मग आम्हाला आमच्या डॉक्टरकडून कव्हर व्हायना म्हणून आम्ही सरकारी डॉक्टर सगळ्यात मोठं डॉक्टर असेल ना त्यांना बोलावलं. म्हणलं जास्त वेळ न घालवता आपलं मोठ्या डॉक्टरांना बोलावलं. त्यांच्याकडून हिला सुद्धा त्यांच्याकडून ट्रीटमेंट केली या मोठ्या डॉक्टरांकडून. बर. तिने पण आपल्याला एक कालवड दिली हा. कालवड ही जी पण एक खाली कालवड आहे आपल्याला बर बर बर. आता ही 8 महिन्याची 7 महिन्याची 7 गाभण. महिन्याची हा गाय. हा. तर मग आता काय नियोजन कसं आहे आता दिनचर्या कशी चालते मला सांगा दिवसभराची कोण काय काय जबाबदारी घेतं कामाची? जबाबदारी आता माझं सकाळीचं जिमचं काम असतं मी जिमला जातो आणि ती सकाळची उठते मी काय थोडंफार शेण भरलेलं ती टाकतो मागच्या साईडला बर. मग तसं करायचं आहे पुढच्या वेळेस. आता निवेदन हळूहळू आता वाढवायचं मुक्त काय माहिती का नसल्यामुळे कुठलीही जास्त गोष्ट लोकं संघर्षातनं केलेलं मग आम्ही संघर्ष 5 गाया तिकता संघर्ष केलाय कष्ट व्हायला माझं औषधाने ही झालं की आता या तिकता हुशार झालोय. कुठली गाय आता एवढ्या ह्याच्यात आजारी पडली नाही कारण प्रॉपर लक्ष दिल्याशिवाय सगळं लक्ष आणि विकत आणलेली गाय 100% आजारी पडते. त्यासाठी जेवढं आपण घरची गाय तयार करू ना तेवढा भारीच. हा हा. कारण मी आतापर्यंत सगळ्या विकत आणलेल्या गाय मला एका गायने 5-5 हजार खर्च केला वैयक्तिक आणल्यानंतर. आणल्यानंतर. आपल्या बरोबर. सगळ्या विकतच्या गाय आणि आहेत. विकतच्या गाय असल्यामुळे माझं संघर्ष त्या डॉक्टर आणि मेन पॉईंट माहिती का लक्ष देणं आता एक सुद्धा गाय आजारी नसते. हा. वेल्यापासून आणि आता बी गाभण काळजी एक सुद्धा नाही हे आता गोटा केल्यानंतर म्हणजे आजाराचं म्हणजे कसं आजार कमी आला त्यांचा. हा. म्हणजे मुक्त गोटा केला तर अजून तुम्हाला त्रास कमी होईल. हा, त्रास कमी होईल. हा. बरोबर बरोबर. म्हणजे मुक्त गोटा नसल्यामुळे कसं शेण भरावं लागतं गोटा स्वच्छ करून मुक्त गोट्यात कसं डायरेक्ट घराला बसायचं चारा बिरा टाकून आपलं पाणी बाकी घालून त्यांचं ते. जागेवर. हा हा. पण हे जागेवर करावं लागतंय ना सगळं. हा हा. कारण हे तुम्हाला केल्याशिवाय पर्यायच नाही. मुक्त गोट्यामध्ये पाणी त्यांचं ते पिले असत्या शेण तुम्हाला काढायची गरज नव्हती फक्त धारा काढायचं आणि पशुखाद्य द्यायचं चारा टाकून. बरोबर. तर आता भविष्यातलं काय नियोजन आहे जगदीश दादा? भविष्यात नाही आता काय करायचंय थोडंफार 1 वर्ष गॅप घ्यायचा 1 वर्ष करायचं
असं आणि जास्त नाही करायचं टॉपच्या लेवलचा. आता ह्यातला भरपूर अनुभव घेतलाय. केले तर 5च करायचे बी टॉपच्या करायच्या आणि कमी गाय म्हणजे जास्त दूध कसं निघेल त्याचा संघर्ष करणार आहे आम्ही. बर बर, म्हणजे की जास्त गाय सांभाळत बसण्यापेक्षा जास्त गाय सांभाळत बसत नाही, घरच्यांना त्रास पडण्यासारखं काय करत नाही. टॉपच्या गाय आणायच्या 4 नाही तर 5 आणायच्या आणि जास्त दूध हे करायचं काढायचं. आपली ती मोठी गाय का तशाच पण 3च पण तशा पाहिजे. हा हा 2-3 पण तशा मोठ्या. बरोबर बरोबर. नाहीतर कारण काय 5 असतं माहिती का, सांभाळ्या तर तेवढं दूध आहे आणि ते 4 सांभाळ्या तर तेवढं दूध आहे. हा हा हा. आणि जास्त दूध वाढतं कारण खुराकाची टेक्निक कळली, खायचं काय असतं, औषध पाण्याचं ते सगळं कळलं. त्यामुळे आता काय पुढचा संघर्ष मोठ्या गाय घेणार आणि त्यातनं आम्ही हे करणार. बरोबर, म्हणजे की जास्त दूध काढणार तुम्ही. जास्त दूध बरोबर, म्हणजे की औषध उपचार कसा करायचा हे तर तुम्हाला समजले आता. समजलं. औषध उपचार परत शॉर्टेज सिमेंट आपण बाबा कुठलं बोल आपल्या गाईला वापरू शकतो, व्यवस्थित शॉर्टेज सिमेंटचं म्हणजे कालवड संगोपन करू शकतो. हा. त्यानुसार आपण घरीच गाय एक तयार करायची. 4 गायामध्ये एक कालवड सांभाळायचं टार्गेट आहे आमचं. हा. आणि राहिलेल्या कालवडी झाले तर विकायचे ते बारक्या. जगदीश दादा, आता सद्य परिस्थितीला मागच्या काही दिवसापासून आपण बघतोय की दुधाला दर फार कमी आहे. 1 वर्ष जरी म्हटलं तरी चालेल आपल्याला. पण या कमी दुधाच्या काळात सुद्धा तुम्हाला हा व्यवसाय परवडतोय का आज? आता तर कंडिशनला काय माहिती का, खायची अभ्यास असल्यामुळे काय परवडत नाही थोडाफार. बर. कारण एकच गाय चालू आहे. हा. ती अख्खी ते गायी अख्ख्या गायांचा म्हणजे 4 गायांच्या गाभ खर्च काढते. भागवते. हा. फक्त राहिला आता किरकोळ कारकोळ आमच्या घरचं खाया नसल्यामुळे वाडं विकतचं घ्यायला लागतं. रोजचं 300 रुपयाचं वाडं लागतंय. तेवढा खर्च होतोय आम्हाला जास्त आता. बर बर बर. आणि खुराकात पशुखाद्यात काय काय देता? पेंड कुठली वापरता? पेंड आपण हिरा वापरतोय. बर. आणि मिनरल मिक्सचर वगैरे काय वापर? मिक्सचर, हिरा आणि भुसा हम्म. आणि आता सगळ्यांना खपरी पेंड चालू आहे. बर 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 बर. म्हणजे तुम्ही दोघं समाधानी हा व्यवसाय करता? नाही, समाधान आहे. आणि जोडधंदा म्हणून आता काय केलंय आणि आमचं कसं पाठीमाग म्हणजे सोबत गाया वेल्या नव्हत्या. महिन्याचा गॅप होता. सोबत जर वेल्या तर दूध जास्त जाईल आमचं. तर 80-85च्या आसपास दूध जाणार आमचं आता हा हा. त्या 5 गायांचं. बरोबर. आताच्या कंडिशनला मग एक जोडधंदा दुसरा तिला करून दिलाय. बोकडा आणून दिले तिला 5 आपण. बर. एक म्हणलं गाय उन्हाळ्यात गायांचा प्रॉब्लेम, खायचा प्रॉब्लेम झाला तर गाय विकल्या तर आपलं बोकडे सांभाळायचे. 3 महिन्यात बोकड विकता येतो. त्याचं खायचं नियोजन जवळच्या जवळ होतं. पाला फिला तिथं रानात आणता येतं. त्यामुळे ते बोकडाचं नियोजन केलं आपण. बर बर बर. म्हणजे की शेळी पालन कडे थोडं फक्त काय माहिती का माझं शेळी पालनात पण आपल्या परवडतं. कारण की 5 महिन्याचं बोकड 10,000ला खट जातंय आपलं. हा हा. 5 महिन्याचं. मी आता पाठीमागं विकलं 5 महिन्याचं 10,000ला सहज विकलं. हा हा. बरोबर. शेळी पालनात पण आपल्याला परवडतंय. हा, म्हणजे की तुम्ही या सोबत गायांचं दुग्ध व्यवसायासोबत शेळी पालन. हा. ह्याचं चलन भारी आहे. 10 दिवसाला पेमेंट येतोय. मग आपलं फिरता व्यवहार होतो. मग भारी वाटलं आम्हाला. हा तर संघर्ष आता काय झाले, खायचे अभ्यास असल्यामुळे कंटाळा आला व्हायचं थोडंफार. हा हा. कुठल्या क्षेत्रात गेले तर 10 दिवसाला कोण पेमेंट देते आपल्याला. हा 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 हा. दुसरीकडे कसं आपण त्यांच्या हाताखाली नोकर असतो. पण इथं आपण स्वतः मालक आहे. नाही तर काही झालं तरी बरोबर. शेण काढा काय का आपण स्वतः मालक आहे ना. पण ह्याचं हा हा हा. किती आपलं दुपारचं तर आपण मोकळच आहे. फक्त सकाळ आणि संध्याकाळ गायांचा व्यवसाय. दिवसभर आपण काय मोकळच आहे. बरोबर. म्हणजे सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. बरोबर. दुपारचं काय मोकळच आहे आपण. काय पण म्हणजे तुम्हाला घरी नोकरी तयार झाली. हो. हा. बरोबर बरोबर. तर समाधानी आहे तुम्ही दोघं? हो. नक्कीच नक्कीच. हा, तर म्हणजे कसं वाटतं आता ही मुलं व्यवसाय करतात ही? अतिशय छान वाटतंय. हा, म्हणजे तुम्ही पण नोकरी केलेली आहे हा. आणि हे व्यवसाय करत आहेत. हो. तर काय फरक वाटतोय दोन्हीतला तुम्हाला? सांगतो. माझं नाव आबासाहेब जगमधने. मी रिटायरमेंट सेवक आहे. हा. श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये 35 वर्ष नोकरी केली. त्यानंतर मी ज्यावेळेस ग्रामीण भागात इथं राहायला आलो त्यावेळेस एक जोड व्यवसाय म्हणून शेतीचा व्यवसाय करायला लागलो. त्यानंतर 2018 साली आमचे चिरंजीव जगदीश बदने यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांना पत्नी म्हणून सौभाग्यवती राधा ही मिळली. परंतु ह्या दुग्ध व्यवसायात शिरायचं एक मुख्य कारण की आमची सुनबाई आहे. कारण तिला पहिल्यापासून तिच्या वडिलांच्या घरी असेल किंवा त्यांच्या वडिलांच्या घरी हा एक व्यवसाय होता पशुपालनाचा.
आणि तिला इतकीची जबरदस्त मोठी आवड होती की बोलायचंच काम नाही. आम्ही थोडं तिच्या संबंधात ती 10वी पास होती चांगल्या मार्काची. आम्ही थोडं शिक्षणाचा अभाव कमी आहे म्हणून तिला प्रयत्न केला, पण तिने सांगितलं की काय नाही, मला त्या व्यवसायाचा छंद आहे. तेव्हा मग दुग्ध व्यवसायाची सुरुवात त्यांनी हळूहळू केली. पण तिचं एक वैशिष्ट्य आहे की मुख्य जनावरांवर एवढं तिचं प्रेम आहे की आपलं स्वतःचं मूल जसं आपण सांभाळतो तशा पद्धतीनेही तिने थोडं प्रेम केलं. किंवा शेळी असेल किंवा गायी असतील त्याच्यावर तिचं इतकं जबरदस्त प्रेम आहे की थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ह्या गायांची भाषा सुद्धा तिला कळते, एवढं ती ज्ञात आहे. प्रत्येक गायला तिने नाव दिलं आहे. मुक्ता असेल, जना असेल, डुबे असेल, गौरी असेल, ह्या सगळ्यांना ती बोलकं करते. काय युक्ती तिचं प्रेम आहे तिच्यावर. आणि सगळा हा पाची गायांचा व्यवसाय ती स्वतः चालवते. आमचं काही ह्यात कष्टाला अजिबातही नाही. फक्त आम्ही शेतामध्ये थोडंफार पशुखाद्य केलं ना, त्याचं कुठंतरी भिजवणं, कुठं खुरपणं, अशा पद्धतीचं आम्ही काम करतो. सगळं वर्किंग ती स्वतः करते. त्या व्यवसायाबरोबर तिला एक लहान मुलगी आहे, ती इंग्लिश मॅडमला आहे. तिचं संगोपन करणं, तिला शाळेत लावणं, तिचं अभ्यास संध्याकाळी घेणं, हा सुद्धा तिला तो छंद आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला सांगतो, तिच्याकडं आता शेळीपालनात सुद्धा उद्योग आहे. शेळीपालनसुद्धा तिच्याकडं आता 5 बोकडं आहेत, 3 शाळा आहेत. आणि तुमचा कुक्कुटपालनाचा एक 5-25 कोंबड्याचा सुद्धा व्यवसाय आहे. म्हणजे नोकरीपेक्षा तिने ह्या तिथं सक्रिय सहभाग घेऊन या कुटुंबाला आमच्या हातभार लावला आहे की बोलायची सोय. अशा पद्धतीने प्रत्येक स्त्रियाने, प्रत्येक सुनेने अशा पद्धतीने जर केलं तर कुटुंब पुढे यायला काही दिवस लागणार नाहीत, असे माझं भावना आहे.